ब्रेकनंतर एक महत्त्वाची बातमी। डोंबिवलीमध्ये 65 अनधिकृत इमारतींवर कारवाईचे आदेश देण्यात आलेत आणि या कारवाईच्या आदेशावरून रहिवासी मात्र आक्रमक झाले आहेत। इमारतीमधील रहिवासी महापालिका आयुक्तांची या संदर्भात भेट घेणार आहेत। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी सुनील जाधव यांच्याकडून। सुनील, काय माहिती या संदर्भात? निखिला, अगदी बरोबर आहे। गेले काही दिवसापूर्वी आपण पाहायला गेलं तर डोंबिवलीमध्ये 65 इमारतीवरती महारेरांनी कारवाई करत त्यांच्यावरती अनधिकृत घोषित केली होती। मात्र त्यावेळेला काही इमारतीवरती कारवाई देखील महानगरपालिकेकडनं झालेली। मात्र त्यावेळेला 48 इमारतीच्या रहिवाशांनी न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती व त्या याचिकेवरती गेल्या काही दिवसापूर्वी पुन्हा एकदा ती याचिका फेटाळण्यात आली आणि याचिका फेटाळण्यात आल्यानंतर महानगरपालिकेला कारवाईचा मार्ग जो आहे तो पुन्हा एकदा मोकळा झाला आणि तो मोकळा होताच जे रहिवासी आहेत त्या रहिवासींना महानगरपालिकेकडनं आता नोटिसा बजावण्यात आल्यात की लवकरात लवकर आपलं घर या ठिकाणी खाली करण्यात यावं आणि त्यानंतर आमची तोडक कारवाई सुरू होईल व यासाठीच हे रहिवासी जे ते आक्रमक आहेत, गेल्या काही दिवसापासून या ठिकाणी आंदोलन करतात। आज चक्क आयुक्त दालनाच्या बाहेर हे रहिवासी जे आहेत ते या ठिकाणी आलेले दिसतात। ते आपण पाहू शकता। थोड्या वेळातच उद्धव बाळासाहेब ठाकरेचे जे कार्यकर्ते असतील की त्याचबरोबर रहिवासी असतील हे मोठ्या संख्येने या ठिकाणी आयुक्तांची भेट घेतात। आपल्यासोबत काही रहिवासी देखील आपण त्यांच्याशी जाणून घेऊया। आज तुम्ही या ठिकाणी आलेले आहेत, नेमकं काय कारण आहे आणि आयुक्तांची काय भेट घेतात? ॲक्च्युली आयुक्तांची भेट आमचे दीपेश म्हात्रे साहेब आतमध्ये घेत आहेत। फक्त आमची कल्याण डोंबिवलीची जी आमची जनता आहे तर आमची सरकारला एकच विनंती असेल की आमचे टोटल 65 बिल्डिंगला या ठिकाणी नोटिसा आलेल्या आहेत की तुमचे रूम खाली करण्यासाठी आणि त्यामध्ये 65 इमारतींमध्ये एक टोटल 25 ते 30 हजार लोकसंख्या आहे। आज एवढी लोकसंख्या जर रोडवरती आली तर ह्या लोकसंख्येने करायचं काय, जायचं कुठे?